अरे मंडप आहे का महाल आहे रे हो. तर भावानं इचलकरंजी मध्ये का नाही एकापेक्षा एक मोठं गणपती आहेत. त्यामुळं का नाही ते सगळे एका व्हिडिओमध्ये दाखवणं म्हणजे जवळजवळ इम्पॉसिबलच आहे. त्यामुळं आपण का नाही खास इचलकरंजी गणेश दर्शन सिरीज चालूच करतोय आणि त्याचा हा पार्ट 1 आहे. तर याची सुरुवात का नाही आपण कालानगरचा महागणपती इथून करतोय. या मंडळाची स्थापना 1978 साली झालेली आणि विशेष म्हणजे का नाही हे मंडळ जे आहे ना एकदम पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करते आणि यांचं प्रमुख आकर्षण म्हणजे यांचं मंडप असते. दरवर्षी वेगवेगळ्या प्रतिकृती यांनी साकारतात. यावर्षी यांनी शीशमहल प्रतिकृती साकारलेली आहे. आतमध्ये गेलो, वातावरण असलं भारी वाटत होतं का नाही आणि त्यामध्ये आपल्या प्रवीण दादाची गाणी आ हा 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 एकदम प्रसन्नच हो. शेवटच बाप्पांची मूर्ती बघितलं आणि श्रीमंत दगडूशेठ महाराजांचं दर्शन झाल्यासारखंच वाटलं बघा. बाप्पांचं दर्शन करून मी गेलो इचलकरंजी मधील अजून एक मानाचा गणपती म्हणजेच यशवंत कॉलनीचा राजा. या बाप्पांना इचलकरंजीकर एवढं मानतात ना की आनंद चतुर्थीला ना या बाप्पांची इचलकरंजीच्या मेन चौकामध्ये का नाही आरती होते आणि ती आरती केल्याशिवाय कुणी